फैजपूर शहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारी असलेल्या मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन सुरू झाले आहे। आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी या कृषी प्रदर्शनाचे शुभारंभ झाले असून 8 जानेवारी 2024 पर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार आहे। या कृषी प्रदर्शनाचे आयोजन सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या वतीने करण्यात आले असून आमदार श्रीदादा चौधरी यांच्या पुढाकाराने दरवर्षी हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येते। फैजपूर येथे लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेज आहे, त्या शेजारील मैदानावर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या वतीने कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन 2024 शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी सुरू झाले आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये आता राज्यभरातून विविध भागातून शेतकरी दाखल होत आहे। या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी अशोक झांबरे सर हे होते, तर या ठिकाणी विदर्भातील वर्धा येथून विदर्भ नैसर्गिक शेती उत्पादिका व त्या संघटनेच्या संचालिका शोभाताई गायधने यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील सह तालुका कृषी अधिकारी रावेर येथील भाऊसाहेब वारके, तालुका कृषी अधिकारी यावल येथील भरत वारे, मधुस्नेह संस्था परिवाराचे समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे, कृषी विद्यालय निगोय येथील अध्यक्ष प्रसाद बोंडे, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती तथा तापी परिसर विद्यामंडळ फैजपूरचे चेअरमन लीलाधर चौधरी, फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, कृषी सायंटिस्ट महेश महाजन, आदर्श शेतकरी रोजोदा येथील रमेश महाजन, हरीश गायधनी आदींची उपस्थिती होती। 8 जानेवारीपर्यंत सदर भव्य कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे। यात मोठ्या संख्येत राज्यभरातील शेतकरी येऊन उपस्थिती देत आहे। तर या कृषी प्रदर्शनानिमित्त येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने मॅरेथॉन स्पर्धा देखील घेण्यात आली होती। यामध्ये प्रथम क्रमांक अभिषेक विरपन याने मिळवले, तर द्वितीय क्रमांक विजय दिनेश अखलकर, पूर्वेश सोनवणे तृतीय, चतुर्थ क्रमांक विशाल बोदळे भुसावळ आणि 5वा क्रमांक जयेश विश्वनाथ तायडे DN कॉलेजचा विद्यार्थी याने पटकावले। तर मुलींमध्ये अश्विनी काटोले BEd कॉलेज जळगाव हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर रावेर येथील जानवी सपकाळे हिचा द्वितीय, तर DN कॉलेजची विद्यार्थिनी आरती भालेराव याचा तृतीय, DN कॉलेजची विद्यार्थिनी धनश्री संजय तेली हिचा चौथा क्रमांक, तर DN कॉलेजचीच विद्यार्थिनी केतकी महाजन हिचा 5वा क्रमांक आला। या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। आज दिनांक 5 जानेवारी शुक्रवारपासून सुरू झालेले हे भव्य कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे। स्टॉलकडे बसलेल्या विद्यार्थिनी स्टॉल जवळ ज्या विद्यार्थी बसलेले आहेत, तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे। उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होत आहे, तरी पेंडॉलच्या बाहेर असलेले सर्व शेतकरी विद्यार्थी मधुस्नेह परिवाराचे सदस्य सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे। अशा पूज्य बाळासाहेब चौधरी यांच्या प्रकाशाचा दिवसा समाज जीवनात दाट पाहणाऱ्या या अंधाराला भेदून चराचराला उजळवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या या प्रकाशाचं पूजन करूया। तेजोमय जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार आहे माझा। मी वर्धेवरून आलेले आहे। माझं नाव शोभा जिबलराव गायधने, पोस्ट वायगाव, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा इथून आलेले आहे। आणि मी एक नैसर्गिक पद्धतीने मी शेती करत आहो। तर माझी जे शिक्षण समजा एक पहिला वर्ग झालेला आहे,
आणि नंतर मग माझं शिक्षणमध्ये राहून गेलं. तर लहान लहान काय म्हणते बहीण भाऊ होते आणि त्या खेडेगाव असल्यामुळे मी ते बाहेर शिक्षणासाठी तेव्हा जाता आलं नाही. तर मग आपल्या काय म्हणते माहेरीसुद्धा शेती होती. तर वडिलासोबत बऱ्याच प्रमाणे अश्विनी काटोले प्रथम क्रमांक. अश्विनी काटोले प्रथम क्रमांक. विजय दिनेश अकलकर रावेर. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल.